चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील वागळी इथं अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून उद्ध्वस्त करण्यात आला। पोलिसांनी भरलेले व रिकामे अशी 9 गॅस सिलेंडरसह वाहनांमध्ये गॅस भरण्यासाठी लागणारे मशीन असा सुमारे 31,000 रुपयांचा ऐवज जप्त केला। तालुक्यातील ही पहिलीच कारवाई आहे। वागळी इथं सर्रासपणे गॅस भरणं सुरू असल्याची माहिती मिळाली असता स्थानिक गुन्हे शाखा जळगाव व चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी आज सोमवारी दुपारी छापा टाकून 9,000 रुपये किमतीचे सीलबंद स्थितीत असलेले घरगुती व्यापाराचे प्रत्येकी 14.2 किलो वजनाचे 3 गॅस सिलेंडर, 12,000 रुपये किमतीचे प्रत्येकी 14.2 किलो वजनाचे 6 गॅस सिलेंडर रिकामे व 10,000 रुपये किमतीचे गॅस सिलेंडरमधील LPG गॅस, वाहनांमध्ये भरण्यासाठी लागणारे प्रेशर मशीन व इलेक्ट्रिक मोटार तसंच प्लास्टिकच्या नळ्या, रेग्युलेटर व गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारं किट असं साहित्य एकूण 31,000चा ऐवज जप्त केला। स्थानिक गुन्हे शाखा जळगावचे उपनिरीक्षक शेखर डोमाळे, हवालदार सुधाकर अंबोरे, राहुल पाटील, चालक भरत पाटील, चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे हवालदार प्रवीण सपकाळे यांनी ही कारवाई केली। या प्रकरणी संशयित दीपक केवट राहणार वागळी याच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला। तपास हवालदार विजय शिंदे हे करीत आहेत। दीपक जाम, चाळीसगाव स्पीड न्यूज, चाळीसगाव।